माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील निवासस्थानी घडलेली चोरीची घटना सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. या चोरीत केवळ मूल्यवान दागिन्यांचा समावेश नाही, तर काही सीडी, पेनड्राईव्ह चोरट्यांनी लंपास केल्याचं समोर आलं आहे. 29 ऑक्टोबरच्या पहाटे जळगाव शहरातील शिवराम नगर भागात एकनाथ खडसे यांच्या घरात ही चोरी झाली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार चोरट्यांनी घरातील वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये प्रवेश करून कपाट उघडले आणि तिथून दागिने, रोख रक्कम तसंच इलेक्ट्रॉनिक माध्यम, सीडी आणि पेनड्राईव्ह चोरून नेले. चोरी लक्षात आल्यानंतर खडसेंच्या घरातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा सुरू केला. घटनेची माहिती मिळताच खडसे तातडीनं जळगावला दाखल झाले. त्यांनी स्वतःच्या घराची पाहणी केली आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. खडसे यांनी घराची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं, की माझ्या बेडरूममधील कपाटात काही सीडी आणि पेनड्राईव्ह ठेवलेले होते. त्यापैकी काही गायब झाले आहेत. मात्र कामाच्या महत्त्वाच्या सीडी या दुसरीकडे सुरक्षित ठिकाणी आहेत. खडसेंच्या या वक्तव्याने अनेक तर्कवितर्कांना ऊत आला आहे. त्यांनी स्पष्ट केलं, की जी सीडीमध्ये संवेदनशील माहिती होती, त्या कपाटात नव्हत्या. तरीही चोरट्यांनी थेट बेडरूमपर्यंत पोहोचून ती सीडीच लंपास केल्या. हा योगायोग मानावा की नियोजनबद्ध हालचाल असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्राथमिक तपासानुसार चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने, काही नगद रक्कम आणि पाकीटभर सीडी तसंच काही पेनड्राईव्ह चोरून नेले. घरात जबरदस्तीनं प्रवेश केल्याचं कोणतेही चिन्ह नसल्याने पोलिसांचा संशय घरातील एखाद्या परिचित व्यक्तीकडे आहे. खडसेंच्या निवासस्थानात सुरक्षा यंत्रणा असूनही चोरट्यांनी वरच्या मजल्यापर्यंत पोहोचणे हे अज्ञातांच्या लक्षात न येणे आश्चर्यकारक आहे. जळगाव पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज, घरातील नोकर-चाकरांच्या चौकशी, आसपासच्या परिसरातील हालचालींचा शोध सुरू आहे. फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळाची पाहणी केली असून फिंगरप्रिंट आणि पावलांचे ठसे गोळा केले आहेत. पोलीस सूत्रांनुसार चोरीत एका पेक्षा जास्त व्यक्ती सहभागी असावेत असा अंदाज आहे. तपास अधिकारी सांगतात, की ही केवळ सामान्य चोरी नाही, तर कोणत्यातरी विशिष्ट वस्तूवर लक्ष ठेवून चोरी केली असल्याचं संशय आहे. याच वाक्यानेच या प्रकरणात राजकीय कोन निर्माण झाला आहे. एकनाथ खडसे यांनी 2016 मध्ये भाजप सोडल्यानंतर अनेकदा माध्यमांमध्ये, सभामध्ये एक विधान केलं होतं. माझ्याकडे काही सीडी आहेत. योग्य वेळ आल्यानंतर त्या मी बाहेर काढेन. तसंच 2020 मध्ये त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांना उद्देशून म्हटलं होतं, की तुमच्याकडं ईडी आहे, पण आमच्याकडं सीडी आहे. या विधानांनी त्या काळी प्रचंड राजकीय खळबळ उडाली होती. खडसेंच्या या सीडीमध्ये नेमकं काय आहे, कोणत्या नेत्यांबाबत माहिती आहे, याची चौकशी नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. आता त्यांच्या घरातून सीडी आणि पेनड्राईव्ह चोरीस गेल्याने हे चोरी नेमकं त्या खास सीडी मिळवण्यासाठी तर केली नाही ना, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होतो. खडसे यांच्याजवळ असलेले कथित सीडीमध्ये काही वरिष्ठ नेत्यांबाबत किंवा संवेदनशील राजकीय व्यवहाराची माहिती असल्याचा दावा पूर्वी करण्यात आला होता. त्यामुळे आता चोरीमागे राजकीय हेतू असू शकतो, असा संशय अनेकांकडून व्यक्त केला जात आहे. काही राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे, की दागिने आणि रोकड ही केवळ दिशाभूल करण्यासाठी असू शकतात. खरी लक्ष्यवस्तू म्हणजे सीडी असू शकतात. तर दुसऱ्या बाजूनं काहींचं मत आहे, की केवळ साधी घरफोडी असू शकते. कारण जळगाव शहरात मागील काही आठवड्यापासून चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळं हा संशय खरा आहे की नाही हे सांगता येत नाही. तर एकनाथ खडसे यांच्या घरी ही चोरी झाली, ही खरंच पूर्ण नियोजित कट आहे की आणखी काही? याबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.